याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण काय पाहिलं होतं की टू बी चे सहाय्यकारी क्रियापद कोणते, बरोबर आहे. आणि टू बी चे सहाय्यकारी क्रियापद पाहत असताना प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स तिन्ही काळामध्ये टू बी चे सहाय्यकारी क्रियापद कोणते आहेत आणि कोणत्या सब्जेक्ट समोर कोणते सहाय्यकारी क्रियापद वापरायचे हे आपण काल पाहिले. आज आपण काय करणार आहोत, आज आपण टू डू चे सहाय्यकारी क्रियापद पाहणार आहोत. कशाचे आपण पाहणार आहोत, टू डू, टू डू चे हेल्पिंग वर्ब्स है ना. यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, टू डू चे सहाय्यकारी क्रियापद. जसं टू बी चे सहाय्यकारी क्रियापद प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स मध्ये आपण पाहिले होते आणि ते वेगवेगळे होते, बरोबर आहे. त्याच पद्धतीनं टू डू चे सुद्धा सहाय्यकारी क्रियापद तीन काळामध्ये वेगवेगळे आहेत, बरोबर आहे की नाही. तर पाहायचे का कोणते आहेत, चला पाहूया. बघा पहिला काळ कोणता आहे आपला, पहिला टेन्स प्रेझेंट टेन्स, दुसरा पास्ट, तिसरा फ्युचर, बरोबर आहे. आता या तीन टेन्स मध्ये आता आपण पाहणार आहोत टू डू चे सहाय्यकारी क्रियापद कोणकोणते आहेत. आता सब्जेक्टचा जर आपण विचार केला तर सब्जेक्ट आपले तेच आहेत, आय, वी, ही, शी, इट आणि दे आणि यू, बरोबर आहे. हे आपले सब्जेक्ट्स आहेत. आय, वी, ही, शी, इट, दे, यू. ठीक आहे, इथं सुद्धा आपण लिहूया आय, वी, ही, शी, इट, दे, यू. ठीक आहे, हे आपले कॉमन सब्जेक्ट आहेत है ना, प्रत्येक काळामध्ये आपण घेतोच. आता मात्र या ठिकाणी आपल्याला टू डू चे सहाय्यकारी क्रियापद आपल्याला घ्यायचे आहे. आता टू डू चे सहाय्यकारी क्रियापद प्रेझेंट टेन्स मध्ये दोन आहेत, डू आणि डज. कोणते आहेत, डू आणि डज. परंतु आता डू कुठे घ्यायचा आणि डज कुठे घ्यायचा हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. बघा जो सब्जेक्ट सिंग्युलर आहे, जो सब्जेक्ट सिंग्युलर आहे म्हणजे एकटाच आहे. आता त्याच्यामध्ये सिंग्युलर कोणता आहे, आय आहे, बरोबर आहे. अजून सिंग्युलर कोणता आहे, ही आहे. अजून कोणता आहे, शी आहे. ठीक आहे, यू सुद्धा सिंग्युलर आहे. परंतु या ठिकाणी दोन अपवाद आहेत, आय आणि यू. आता जे सिंग्युलर आहेत आय, ही, शी, इट, हे जे सिंग्युलर आहेत याच्या पुढे आपल्याला वापरायचा आहे डज. काय वापरायचा आहे, डज. जो प्लुरल आहे, कोणता प्लुरल आहे, वी, दे आणि यू. हे प्लुरल आहे, बरोबर आहे. जे प्लुरल आहेत त्याच्यासमोर आपल्याला काय वापरायचं आहे, डू, बरोबर आहे. परंतु या ठिकाणी दोन अपवाद आहेत. या ठिकाणी जरी आय हा सिंग्युलर असला आणि सिंग्युलर असल्यामुळे त्या ठिकाणी काय वापरायला सांगितलं, आपण डज वापरायला सांगितलं. परंतु या ठिकाणी आपल्याला डूच वापरावा लागतो आयच्या समोर. जसं आयच्या समोर ऍमच वापरावा लागतो त्या पद्धतीनं टू डू मध्ये आयच्या समोर डू वापरावा लागतो. म्हणून या ठिकाणी आपण काय लिहूया, डू. वीच्या समोर काय वापरावं लागेल, डज, बरोबर आहे. त्याच्यानंतर हिच्या समोर काय वापरावं लागणार आहे, अरे चुकला आपल्या इथं, वीच्या समोर हा प्लुरल आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला वापरावं लागणार आहे डू है ना. ही हा सिंग्युलर आहे म्हणून या ठिकाणी काय वापरू आपण, डज. शी हा सिंग्युलर आहे म्हणून या ठिकाणी काय वापरायला पाहिजे, डज. इट हा सिंग्युलर आहे या ठिकाणी काय वापरायचा, डज. दे हा प्लुरल आहे या ठिकाणी काय वापरावं आपण, डू. आणि यू हा प्लुरल आणि सिंग्युलर दोन्ही प्रकार त्यामध्ये येतात
म्हणून आय आणि यू त्याच्यामध्ये अपवाद असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला काय वापरावं लागणार आहे? डू. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं डू कुठं वापरायचा आणि डज कुठं वापरायचा या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे झालं प्रेझेंट टेन्स. ठीक आहे. आता पास्ट टेन्स मध्ये सुद्धा जेवढे काही सब्जेक्ट्स आहेत त्याच्यासमोर सिंग्युलर आणि प्लुरल असा विचार न करता सगळ्यांच्या समोर आपल्याला काय वापरावा लागतो? डिड. काय वापरावा लागतो? डिड. कारण या सगळ्यांच्या समोर काय येतो? डिड येतो, है ना. या ठिकाणी डू आणि डज कुठं वापरायचं आहे समजलं आपल्याला, बरोबर आहे. परंतु या ठिकाणी आता सगळ्यांच्या समोर काय वापरायचं आहे? डिड. आणि ज्या पद्धतीने फ्युचर टेन्स मध्ये आहे, फ्युचर टेन्स मध्ये शाल आणि विल आहे, तर त्याच्या समोर फक्त आपल्याला डू लावायचा आहे. काय लावायचं आहे? डू. शाल डू, विल डू, शाल डू, विल डू, शाल डू, विल डू, बरोबर आहे. पण शाल डू आणि विल डू वापरत असताना युजली जास्तीत जास्त वापर विल डू चा होतो, है ना. शाल डू चा वापर कमी होतो. म्हणून आपण काय करूया, सगळ्यांच्या समोर विल डू वापरूया. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलं माहिती आहे का, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स यामध्ये तिन्ही काळामध्ये कोणत्या सब्जेक्टच्या समोर कोणतं टू डूचं सहाय्यकारी क्रियापद वापरायचं हे आज आपण पाहिलं. आलं लक्षात तुमच्या? ठीक आहे. तर आता आपलं टू बी चे सहाय्यकारी क्रियापद झाले, टू डू चे सहाय्यकारी क्रियापद झाले आणि आता आपल्याला राहिले आता कोणते? टू ह्यावचे सहाय्यकारी क्रियापद. आता टू ह्यावचे जे काही सहाय्यकारी क्रियापद आहेत आपण पुढच्या तासिकेमध्ये घेऊया. हे समजलं तुम्हाला? ठीक आहे. चला, ओके, धन्यवाद.